मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. सुरुवातीला अर्जुन आणि सायली चाललेले असताना त्यांना एक फोटोग्राफर फोटो काढण्यासाठी विचारत असतो. माथेरानमधील तो फारच प्रसिद्ध असा फोटोग्राफर आहे आणि तिथे आलेले सर्व कपल्स त्याच्याकडूनच फोटो काढल्याशिवाय जात नाहीत असं तो बोलतो. आणि मग त्याने फोर्स केल्यामुळे अर्जुन पण सायलीला बोलतो, आपण याच्याकडून फोटो काढूया. हा फारच प्रसिद्ध फोटोग्राफर आहे. त्याचे फोटो आपण मम्माला दाखवूया, त्यामुळे ती फारच खुश होईल आणि कोणाला आपल्यावर संशय देखील येणार नाही. सायली बोलत असते की आपण काल बरेच फोटो काढले आहेत, पण अर्जुनने तिला फोर्स केल्यामुळे मग सायली आणि अर्जुन दोघेजण फोटो काढतात. प्रियाला मात्र सायली आणि अर्जुन असे रोमॅन्टिक फोटो काढत असताना पाहून फारच वाईट वाटत असतं. तिला वाटत असतं की आता सायलीच्या जागेवर मी असायला हवी होते. आणि मग ती खरोखरच स्वप्नामध्ये सायलीच्या जागेवर तिला पाहत असते आणि अर्जुन असा आवाज देत असते. एक माणूस तिला बोलतो की तुम्ही मला बोलवताय का? त्या माणसाने तिला आवाज दिल्यावर मात्र प्रिया अजूनच नाराज होते. आता मग संध्याकाळी अर्जुन आणि सायली त्यांच्या रूममध्ये येतात. अर्जुन दिवसभर फिरून फारच कंटाळलेला असतो. तो बोलतो की माझ्या आयुष्यामध्ये मी कधीच एवढं चाललो नाही. सायली बोलते की सर, तुमचे पाय खूपच दुखत आहेत का? अर्जुन बोलतो की नाही, मी ओके आहे. सायली बोलते की खरंच सर, आज आपण फिरायला गेलो ना, मला फारच छान वाटलं. मी कधी लहानपणापासून सहलीला सुद्धा गेले नव्हते, त्यामुळे असा फिरायचा कधी प्रश्नच आला नाही. सहलीला फिरण्यासाठी एक्स्ट्रा पैसे लागल्यामुळे मी मधुभाऊंना शाळेमध्ये सहल जाणार आहे असं कधी सांगतच नव्हते. पण सर, मला आज फारच छान वाटलं. इथलं वातावरण किती छान आहे. अर्जुन बोलतो की तुम्हाला छान वाटलं ना, मग ठीक आहे. इकडे आता साक्षी चैतन्यला बोलते की तिला बरं वाटत नाही आणि मग चैतन्य तिच्या काळजीपोटी एक महत्त्वाची मीटिंग पुढे ढकलून आलेला असतो. साक्षी त्याला बोलत असते की चैतन्य, अरे माझ्यामुळे तुझ्या कामामध्ये काही प्रॉब्लेम आलेला मला अजिबात आवडणार नाही. चैतन्य बोलतो की साक्षी, अगं तुझ्याशिवाय मला दुसरं काहीसुद्धा महत्त्वाचं नाही. साक्षी बोलते की अरे पण तुझी मीटिंग आज होती ना, आता ती मीटिंग बुडाल्यावर अर्जुन तुला ओरडेल ना. चैतन्य बोलतो की मीटिंग मी कॅन्सल नाही केली, फक्त पुढे पोस्टपोन केली आहे. आणि अर्जुनला काय सांगायचं ना ते मी बघेल, तू अजिबात काळजी करू नको. साक्षी मात्र चैतन्यला चांगलंच हवेमध्ये चढवत असते. इकडे आता दुसऱ्या दिवशी अर्जुन आणि सायली दोघेजण फिरायला जातात. आणि मग अर्जुन चालता चालता फोटो काढत असतो. सायली त्याला बोलते की सर, आपण काल खूपच फोटो काढले आहेत. आज तुम्ही मला अजिबात फोटो काढण्यासाठी फोर्स करायचं नाही. आणि मग आज मी तुमची गाईड आहे, त्यामुळे आज तुम्ही सगळं माझं ऐकायचं. आता मग अर्जुन आणि सायली फिरत फिरत एका बाकडावर येऊन बसलेले असतात. अर्जुन मात्र इकडे तिकडे पाहण्यापेक्षा सायलीकडेच पाहत असतो. आणि मग सायलीने त्याच्याकडे पाहिल्यावर तो दुसरीकडे पाहण्याचं नाटक करत असतो. आता मग सायली अर्जुनला बोलते की सर, तिकडे मंदिर आहे, आपण त्या मंदिरामध्ये दर्शन करून येऊया ना. अर्जुन बोलतो की हनीमूनला आल्यावर कोणी मंदिरामध्ये जातं का? सायली बोलते की मंदिरामध्ये हनीमूनला आल्यावर जाऊ नये असं कुठे लिहिलंय का? इतक्यात सायलीला कल्पनाचा फोन येतो. सायली फोन उचलते आणि मग अर्जुन तिला फोन स्पीकरवर टाकायला लावतो. कल्पना बोलते की सायली, तुम्ही दोघेजण ठीक आहात ना? सायली बोलते की हो, आम्ही ठीक आहोत. कल्पना बोलते की तुम्ही दोघेजण मस्त एन्जॉय करा. सायली कल्पनाला बोलते की मी मंदिरात जायचं बोलत आहे, पण तुमचा मुलगा नाही म्हणत आहे. आता मग कल्पना अर्जुनकडे फोन द्यायला सांगते आणि त्याला बोलते की अर्जुन, तू सायलीला अजिबात तिकडे त्रास द्यायचा नाहीस. ती सांगेन तसंच तू तिकडे कर. तुम्ही दोघेजण मस्त एन्जॉय करा आणि येताना आनंदाची बातमी घेऊनच या. आता मग कल्पना फोन ठेवते. कल्पनाने फोन ठेवल्यावर तो फोन नेमका पूर्णाजीने ऐकलेला असतो. पूर्णाजी कल्पनाला बोलते की कल्पना, तू त्यांना तिकडे फिरायला पाठवलं इथपर्यंत ठीक होतं, पण मी त्या मुलीला माझी सून म्हणून स्वीकारलं नाहीये. तिच्याकडून तू कसल्यासुद्धा अपेक्षा करू नको, नाहीतर उगीचच मला कठोर पावलं उचलावी लागतील. पूर्णाजी कल्पनाला फारच बोलते आणि मला आता एक क्षणभर सुद्धा इथे थांबायचं नाही असं बोलून ती विमलला कॉफी करायला सांगून निघून जाते. कल्पनाला मात्र फारच वाईट वाटतं. मित्रांनो, आता पुढील भाग हा फारच मनोरंजक होणार आहे. पुढील भाग पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.